पाटील, आजच्या दिवसातील शेवटची लढत आपण पाहतोय. उपांत्य फेरीची लढत, सेमीफायनलची लढत आपण पाहतोय. ती मोठागाव विपक्ष चिकनगर. चिकनगर संघाचा जर विचार केला तर तिसऱ्यांदा नाणेफेक जिंकली आहे चिकनगर संघानं. आणि ज्यावेळेस तिन्ही वेळेस ज्यावेळेस त्यांनी नाणेफेक जिंकली आहे त्यावेळेस प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे. या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल तो अंतिम फेरीत दाखल होईल आणि नक्कीच एका ट्रॉफीचा हकदार ठरेल. आजच्या दिवसात 8 संघांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला. उद्याच्या दिवसात सुद्धा आपण 8 संघ पाहणार आहोत. उद्याच्या दिवसात ज्या लढती असतील ती पहिली लढत असेल जय वेताळेश्वर आजदे विपक्ष सापर्डे. दुसरी लढत असेल जय हनुमान दातिवली विपक्ष जय पिंपलादेवी मानपाडा. तिसरी लढत असेल जय गावदेवी नारिवली विपक्ष हेदुटणे. आणि चौथा सामना असेल स्मरणिका पाटील 11 संदप विपक्ष मोहिली. सलामीची जोडी आपण पाहतो चिकनगर संघाची. संघाचा आधारस्तंभ ताराना स्ट्राईक एंडला आपण पाहतो हरीश केने. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो नरेंद्र पाटील. तर पॉवर प्लेचं पहिल्या षटकाने गोलंदाज आपण पाहतोय नितीन भोईर. 4 षटकांची लढत दोन्ही संघासाठी फार महत्वाची असेल. सामन्याला इथं सुरुवात होते. गेम इज ऑन. एका बाजूला आपण पाहतोय जय गावदेवी मोठागाव विपक्ष आई गावदेवी चिकनगर अशी लढत आपण पाहतोय. पहिला चेंडू बॅक फुटला गेले. अतिशय सुरेख फटका सजवला फलंदाज हरीश केनीच्या बॅट मधून येतोय तो. पहिल्या चेंडूवर दमदार चौकार. मागच्या सामन्यामध्ये जशी फलंदाजी केली होती हरीश केनेनं तशाच फलंदाजीला सुरुवात केली आहे. याच पद्धतीने फलंदाजी करणं पसंत करत असतो फलंदाज हरीश केनं. नितीन भोईर पुन्हा एकदा तयार. राईट राऊंड द विकेट. संत गतीने हाताळला चेंडू. वाट पाहिली आणि फलंदाजाने चेंडूची वाट लावली. चेंडू सीमारेषेच्या बाहेर विसावतोय. चौकार. अतिशय चांगली फलंदाजी. बॅकफुटला जातात चेंडूची वाट पाहतात आणि त्याच पद्धतीने फलंदाजी करतोय. कोणतीही घाई गडबड न करता अतिशय चांगल्या पद्धतीने फुटवर्कचा वापर आपण पाहतो फलंदाज हरीश केनीच्या माध्यमातून. बिनबाद 8 अशी धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर. अतिशय चांगली सुरुवात. पुन्हा एकदा बॅक फुटला गेले. सुरेख फटका सजवला. लागोपाठच्या 3 चेंडूंमध्ये 3 चौकार ठोकलेत
मागच्या डावामध्ये जशी फलंदाजी केली होती मागच्या सामन्यामध्ये तशीच फलंदाज हरीश केनीच्या माध्यमातून आपण पाहतो आणि गोलंदाज नितीन भोईरवर हल्ला चढवला जातोय. बिनबाद 12 अशी धावसंख्या चांगली सुरुवात होते. मात्र इथून विचार करून तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल कारण आक्रमणाला सुरुवात केली आहे फलंदाज हरीश केनेनं आणि बिनबाद 12 ही दमदार सुरुवात आपण पाहतोय. नितीन भोईर अतिशय चांगला गोलंदाज मात्र पहिल्या 3 चेंडूंमध्ये हल्ला चढवला फलंदाज हरीश केनेनं. बिनबाद 12 ही जमेची बाजू असेल चिकनगर संघासाठी. इथून कमबॅक करावं लागेल गोलंदाज नितीन भोईरला. समोर खेळतात क्षेत्ररक्षक आहेत मंगेश. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. चेंडूपेक चांगल्या पद्धतीने केली जाते तोपर्यंत इथं सिंगल कंप्लीट केली आहे. पहिल्या 3 चेंडूंमध्ये धावा आल्या 12. तदनंतर आपण पाहतोय गोलंदाज नितीन भोईर चांगली गोलंदाजी करतोय. फक्त सिंगल कंप्लीट झाली आहे. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर 13 धावा. मागचा चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळला होता. पंच राजू काटे यांनी वाईटचा इशारा केलाय. तदनंतर आपण पाहतोय गोलंदाज दिशा भरकटतायत. वाईटचा इशारा येतो पंच राजू काटे यांच्या माध्यमातून. ऑन साइडला भिरकावला चेंडू. चेंडू वन बाउंड सीमारेषेच्या बाहेर होतो तो फरार आणि फलंदाज नरेंद्र पाटीलच्या बॅट मधनं येतो तो चौकार. 4 धावा. पॉवर प्लेचा योग्य वापर केला जातो तो फलंदाज नरेंद्र पाटील आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतो फलंदाज हरीश केनीच्या माध्यमातून. संघाला जी अपेक्षा होती चिकनगर संघाला ती अपेक्षा नक्कीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात दोन फलंदाज. कारण पॉवर प्लेचं पहिलं षटक असताना मात्र नक्कीच पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाचा वापर हे दोन फलंदाज चांगल्या पद्धतीने करतायत. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न संत गतीने चेंडू हाताळलाय. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाचा जर विचार केला तर गोलंदाज होते नितीन भोईर. या गोलंदाजाने धावा खर्च केले तर तब्बल 18 धावा. सुरुवात चांगली झाली चिकनगर संघाची. बिनबाद 18 ही जमेची बाजू असेल कारण 4 षटकांची ही लढत. या मैदानाचा जर विचार केला तर 40-45 धावा सुद्धा झाल्या तरी तुम्ही ती धावसंख्या चांगली गोलंदाजी आणि चांगले क्षेत्ररक्षण करून त्या धावसंख्येचा डिफेन्स तुम्ही चांगल्या पद्धतीने करू शकता. मात्र धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर किती असतील धावफलकावर त्या पाहाव्या लागतील. मागच्या सामन्यामध्ये एका षटकामध्ये फक्त 6 धावा 2 गडी बाद केले तो गोलंदाज आपण पाहतोय. माणिक भोईर येत आहेत. इथून खऱ्या अर्थाने कमबॅकची गरज असेल मोठागाव संघाला. इथून चांगली गोलंदाजी करण्याची गरज असेल माणिक भोईर या गोलंदाजाला. कारण आपल्या सहकार्याने पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये तब्बल 18 धावा खर्च केल्या. इथून कमबॅकची गरज असेल. इथून तुम्हाला चांगली गोलंदाजी करायची आहे. चिकनगर संघाचा जर विचार केला तर बिनबाद 18 ही जमेची बाजू असेल. हरीश केनी आणि नरेंद्र पाटील हे दोन फलंदाज चांगली फलंदाजी करतात. 18 धावांची भागीदारी पहिल्या विकेटसाठी आपण पाहिली. ऑन साइड मोठा शेत फक्त पाहत राहिले. चेंडू त्यांच्या डोक्यावरने विसावतो सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा षटकार. पहिल्या चेंडूपासून आक्रमणाला सुरुवात केली फलंदाज हरीश केनेनं. पहिल्या षटकामध्ये दमदार सुरुवात झाली आणि दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतो पहिल्या चेंडूवर षटकार ठोकलाय. कोलटप्पाचा चेंडू ऑन साइडला खेळतात. नितीन भोईर येत आहेत. थोडेसे पंबल होतात. दुसरा धावाचा प्रयत्न इथे केला जातोय मात्र फलंदाज नरेंद्र पाटील सुरक्षित पोहोचले. रनिंग बिटवीन द विकेट अतिशय चांगल्या पद्धतीने आपण पाहतो हरीश आणि नरेंद्र मध्ये 2 धावा आहेत. धावफलकावर धावसंख्या पोहोचते ती 26 धावा. माणिक भोईर इथे मात्र चेंडूने बॅटचा व्यवस्थित संपर्क होत नाहीये. क्षेत्ररक्षक थोडेसे पंबल होत आहेत. तोपर्यंत फक्त सिंगल कंप्लीट केली जाते. पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला होता फलंदाजानं. तदनंतर आपण पाहतोय माणिक भोईर चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतायत. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 27 धावा. आमचे गुणलेखक कल्पेश पाटील अतिशय चांगली कामगिरी करतायत. इथे मात्र फटका फसलाय. चांगला प्रयत्न केला होता क्षेत्ररक्षकानं मात्र तोपर्यंत फक्त इथं धावा येत आहेत त्या सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या पोहोचते ती 28 वर. चांगला प्रयत्न केला होता क्षेत्ररक्षकानं मात्र झेल सुटलेल्या झेलचं रूपांतर आपण पाहतो एका धावेमध्ये केलं जाते. धावसंख्या पोहोचते ती 28 वर. माणिक भोईर पुन्हा एकदा तयार. राईट मोड विकेट.
समोर खेळतात स्टँड अँड डिलेव्हर मोठा फटका आपण पाहतो फलंदाज हरेश केनीच्या बॅट मधनं 6 धावा षटकार. काय फलंदाजी करतो हा फलंदाज. पहिल्या सामन्यापासून या फलंदाजानं प्रभावित केलंय. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा अतिशय चांगली फलंदाजी आपण पाहिली हरेश केनीच्या माध्यमातून. आणि धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 34 धावा. पहिल्या विकेटसाठी 34 धावांची भागीदारी आपण पाहतोय. लो फुलटा चेंडू ऑन साइडला खेळतात नितीन भोईर आहेत. चेंडूने चकवल्या क्षेत्ररक्षकाला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर होतोय तो फरार आणि पंच दीपक चौधरी इशारा करतात. येतो या चेंडूवर चौकार. 4 धावा 38 धावा आपण पाहतो धाव फलकावर. पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 18 धावा होत्या आणि या षटकामध्ये सुद्धा भरपूर धावा आल्यात. 20 धावा आल्यात तब्बल. अडतीस धावांची भागीदारी पहिल्या विकेटसाठी आपण पाहतोय ती हरेश केने आणि नरेंद्र पाटील या दोन फलंदाजांनी सुरुवात अतिशय जोमात आणि झोकात करून दिली आपल्या चिकनगर संघाला. कारण पहिल्या विकेटसाठी भागीदारी आपण पाहतोय ती 38 धावांची. दोन अतिशय चांगले फलंदाज खेळपट्टीवर. 4 षटकांची लढत आणि जी अपेक्षा होती चिकनगर संघाला त्या अपेक्षेपेक्षा चांगली फलंदाजी केली या दोन फलंदाजांनी. मात्र येणाऱ्या दोन गोलंदाजांना इथून चांगली गोलंदाजी करायची आहे. कमबॅक करावं लागेल कारण मोठ्या धावसंख्येच्या दिशेने इथे चिकनगर संघ वाटचाल करतोय. हरेश केने आणि नरेंद्र पाटील हे दोन फलंदाज चांगली फलंदाजी करतायत. ब्रेक थ्रूची गरज असेल मोठा गाव संघाला. गोलंदाज सज्ज होत आहेत. हरीश म्हात्रे सांघिक तिसरं आणि वैयक्तिक पहिल्या षटकांचा गोलंदाज आपण पाहतो हरीश म्हात्रेचा वापर केलाय. ऑफ साइडला सुरेख फटका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार होतोय. पंच राजू काटे नोचा इशारा करतायत. अतिशय बारकाईने लक्ष ठेवलं जाते राजू काटे आणि दीपक चौधरी या दोन फलंदाज पंचांच्या माध्यमातून. 5 धावा आहेत धाव फलकावर. एकूण धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर पोहोचते ती 43 धावा. ऑन साइडला खेळतात. सातत्याने आक्रमणाला सुरुवात केली जाते. माणिक भोर येत आहे. चांगले क्षेत्ररक्षण होत आहे. तोपर्यंत सहजरित्या इथे सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या पोहोचते ती 44 धावा. धावफलक वाऱ्याच्या वेगाने पुढे सरकतो. त्याचं कारण आपण पाहतोय हरेश केने आणि नरेंद्र पाटील ही सलामीची जोडी. अतिशय सुरेख फटका. स्टँड अँड डिलेव्हर. चेंडू सीमारेषेच्या बाहेर विसावतोय. हरेश केनेच्या बॅट मध्ये येतोय तो गगनचुंबी गगनभेदी षटकार. 6 धावा. 10 चेंडूंमध्ये आतापर्यंत 38 धावांची विस्फोटक फलंदाजी साकारली. तो फलंदाज खेळपट्टीवर अजूनही तग धरून हरेश केने. आक्रमण सातत्याने आक्रमण केलं जात आहे. पुन्हा एकदा मोठा फटका येतोय. पुन्हा एकदा येतोय तो हरेश केनेच्या बॅटमध्ये षटकार. गोलंदाजाकडे उत्तर नाहीये. कशा पद्धतीने गोलंदाजी करावी ते गोलंदाज हरेश म्हात्रेला मात्र सुचत नाहीये समजत नाहीये. त्याचं कारण आक्रमण केलं जाते ते फलंदाज हरेश केनेच्या माध्यमातून. धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर हरेश कोलटपाचा चेंडू समोर खेळतात. क्षेत्ररक्षक आहेत. चांगले क्षेत्ररक्षण होत आहे. तोपर्यंत इथे सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर पोहोचते ती 57 धावा आपण पाहतो धाव फलकावर. वैयक्तिक 45 धावसंख्येवर खेळतात सलामीचे फलंदाज हरीश केने. तोपर्यंत इथे सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या पोहोचते 58 वर. बॉल किती बाकी आहे. 1 to go. प्रत्येक गोलंदाजाला इथे टार्गेट केले जात आहे फलंदाज हरीश केनेच्या माध्यमातून. ऑन साइडला भिरकावलाय. पुन्हा एकदा मोठा फटका. स्टँड अँड डिलेव्हर. फलंदाज हरीश केनेच्या बॅट मधनं आलाय तो षटकार. 50 झाली ना. तर टाळे उद्या हरीश केनेसाठी या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक ठोकलं या फलंदाजानं. प्रेक्षकांची मने जिंकणारी फलंदाजी आपण पाहतोय फलंदाज हरीश केनेच्या माध्यमातून. काय फलंदाजी केली या फलंदाजानं. सलामीला आले आणि पहिल्या विकेटसाठी भागीदारी आपण पाहतोय 64 धावांची भागीदारी पहिल्या विकेटसाठी अभेद्य भागीदारी आपण पाहतोय ती हरेश आणि नरेंद्र या दोन फलंदाजांच्या माध्यमातून. टार्गेट मोठं होत चाललंय. 13 चेंडूंमध्ये आतापर्यंत 51 धावा कुठल्या त्या फलंदाजानं. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक पाहतो आपण चिकनगर संघाचा फलंदाज हरीश केनेच्या माध्यमातून.
शेवटच्या षटक मार्गस्थ गोलंदाज सज्ज होते. चंद्रकांत भोईर येत आहेत. प्रत्येक गोलंदाजावर हल्ला चढवला या दोन फलंदाजांनी. 64 धाबा आपण पाहतो धाव फलकावर. ऑन साइडला खेळतात, कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू वन बॉल सीमारेषेच्या बाहेर फरार. फलंदाज नरेंद्र पाटीलच्या बॅट मध्ये येतोय तो चौकार. 4 धावा. 68 धावा आपण पाहतो धाव फलकावर. या स्पर्धेतील सर्वोच्च सांघिक धावसंख्या आपण पाहतोय ती चिकनगर संघाच्या माध्यमातून. 68 धावांची भागीदारी पहिल्या विकेटसाठी आपण पाहतोय ती नरेंद्र आणि हरेश या दोन फलंदाजांच्या माध्यमातून. एकही गडी बाद न करता आतापर्यंत ही धावसंख्या आपण पाहतोय. फटका फसलाय, क्षेत्ररक्षक आहे, झेल होईल का? झेल सुटतोय. तोपर्यंत फक्त सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या पोहोचते ती 69 वर. 69 धावांची अभिद्धी भागीदारी आपण पाहतोय पहिल्या विकेटसाठी हरेश आणि नरेंद्रच्या माध्यमातून. आजच्या दिवसातील सर्वोच्च सांघिक धावसंख्या आपण पाहतो ती चिकनगर संघाची आतापर्यंत 69 धावसंख्या धाव फलकावर. चंद्रकांत राईट आर्म राऊंड द विकेट. समोर खेळतायत, फटका फसलाय आणि झेल सुटलाय. आम्ही इशाऱ्याची वाट पाहतो पंचांची. 6 धावा, षटकार. हरेश केने मात्र थांबण्याचं नाव घेत नाहीये. पहिल्या चेंडूपासून आक्रमणाला सुरुवात केली. एका बाजूला आपण पाहतो हरेश केनेचा आक्रमण करतो, दुसऱ्या बाजूला आपण पाहतो नरेंद्र आक्रमण करतोय आणि प्रत्येक गोलंदाजाला इथे टार्गेट केलं जात आहे. इथे मात्र चांगली गोलंदाजी. आता मात्र निर्धाव चेंडूची समाप्ती होते. बॅटकेटच्या स्वरूपात एक रन घोषितच्या स्वरूपात केली जाते. असं वाटलं होतं की निर्धाव चेंडू गेलाय, मात्र पंचांनी दर्शवलं बॅटकेट आहे. 76 धावा आपण पाहतो धाव फलकावर. धावांचा डोंगर उभारलाय चिकनगर संघाच्या दोन फलंदाजांनी. अक्षरशः एक हाती फलंदाजी, विस्फोटक आक्रमक फलंदाजी. चंद्रकांत चांगली गोलंदाजी, चांगली गोलंदाजी. ही गोलंदाजी पहिल्या षटकापासून जर तुम्ही केली असती तर कमी धावसंख्या आपण सध्याच्या स्थितीला पाहिली असती. मात्र कौतुक करावं लागेल ते हरेश आणि नरेंद्रचं. चांगली फलंदाजी आपण पाहतो या दोन फलंदाजांच्या माध्यमातून. चंद्रकांत राईट आर्म राऊंड द विकेट. लो फुलटा चेंडू ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल केला जातोय. तोपर्यंत फक्त सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 77 धावा. तर 15 चेंडूंमध्ये हरेश केनेनं 58 धावा कुठल्या आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतो नरेंद्र यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने साथ दिली आणि पहिल्या विकेटसाठी 78 धावांची भागीदारीचा विक्रम आपण पाहतो या स्पर्धेमध्ये. नक्कीच टाळा वाजवल्या जातात दोन्ही फलंदाजांसाठी. तशी कामगिरी त्यांच्या माध्यमातून राहिली आहे. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावा कुठल्या चिकनगर संघानं बिनबाद 78 आणि 79 धावांचे 77 धावा आणि 78 धावांचं लक्ष असेल.
हॅलो. थँक्यू सो मच. चला बॅट्समन, कारण शेवटचं अंतिम सत्र पाहायला मिळालं. खेळाचं पहिल्या सत्रामध्ये सर्वोच्च धावसंख्या नोंदवली गेली 77, 77 धावा. आणि या स्पर्धेतील अर्धशतक राहिलं तर मित्र फलंदाज हरेश किरणेच्या नावावरती, ज्याने 15 बॉलमध्ये 58 धावा कुठल्या. तर पहिल्या षटकामध्ये धावांचा पाऊस पडला गेला. ज्या संघाने 2 सामने लागोपाठ जिंकल्यात सेमीफायनलचा मॅच पाहायला मिळतोय. जो संघ जिंकेल तो मात्र उद्या पुन्हा एकदा या मैदानावरती ह्याच वेळेला पाहायला मिळेल. मात्र होम ग्राउंडचा फायदा उचललाय मी म्हणेन चिकनगड टीमने. एरवी या मैदानावरती प्रॅक्टिस करतात, तर येथे प्रॅक्टिसचा नेहमीच प्रॅक्टिस केली जाते आणि त्याचा परिपूर्ण फायदा झाला आहे. कारण त्यांना माहीत आहे कशा प्रकारे खेळायचं. मात्र मोठागाव संघाने सुद्धा 2 सामने जिंकले, ते विसरून चालणार नाही आहे. कारण आजच्या दिवसात त्यांची सुद्धा सुरेख कामगिरी झाली आहे. लेट्स प्ले. पहिलाच बॉल, थोडासा बाउन्स. चेंडू अतिशय वेगाने फेकलाय विक्रम भोईर. यावेळेस शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय हवेत आणि गुड कॅच. राजेंद्र पाटील चांगला झेल टिपलाय मिड ऑनच्या दिशेला आणि पहिला फलंदाज बाद होतोय. नितीन भोईरची खेळी संपुष्टात. यावेळेस एक धाव डिक्लेअर. आणि यावेळेस ते पाहावं लागेल. नो बॉल, नो बॉल. 1+1, 2 धावा आणि फ्रेट. विक्रमला केला तर विक्रम भन्नाट कॉमेडी टीम बी नवीन होती मला लेग स्टंप सोडून जाणारा बॉल वाईट. एकेरी स्वरूपाची धाव मिळाली. यावेळेस चांगला बॉल बॅटम पॅड मधून जातोय. डॉट चेंडूची सांगता. यावेळेस फटका चांगला आहे आणि धावा मिळतील किती आता पाहावं लागेल. 4. चौकार. यावेळेस फटका चांगला ऑन साइडला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत श्रीकांत.
आणि तोपर्यंत एकच धाव. चांगली गोलंदाजी, चांगली फिल्डिंग. समाप्त झालंय आणि पहिल्या षटकात धावा मिळाल्या त्या 9 धावा. 1 बाद 9. रनिंगची टीम आहे ही. रनिंग मध्ये असलेला फरक पडतो ना, तो फरक पण नव्या उमेदीचं. तर दुसरे षटक पहा मिळतं आपल्याला. स्लोवर चेंडू केलाय नरेंद्र पाटील, गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस आणखीन एक डॉट बॉल. पुन्हा एकदा एक धाव डिक्लेअर. यावेळेस फटका चांगला आहे. डिपिश कबरला क्षेत्ररक्षक वेगाने आल्यात विक्रम. आणि तोपर्यंत एकच धाव. आता सामना जिंकणं थोडंसं अवघड जाईल कारण एकूण 77चं बनवल्या 78चं लक्ष होतं. यावेळेस बॅकफुटला जाऊन कट केला जातो. एक धाव. चांगली गोलंदाजी पहा मिळाली अद्यापर्यंत. हरेश पुढे होऊन खेळण्याचा प्रयत्न. फलंदाज बाद झाले. आता जाऊ द्या जे बॅट्समन आहेत 8व्या 9व्या 10व्या क्रमांकावरचे, त्यांना कधी फलंदाजी येत नाही, त्यांना सुद्धा प्रॅक्टिस करू द्या. आता 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकामध्ये फक्त 12. श्रीकांत गोलंदाजी मार्कवरती. पहिलाच बॉल टॅप केला जातोय आणि पहिल्याच बॉलवरती चौकार. महेंद्रच्या बॅटमधून चौकार आणि धावसंख्या फक्त 16 आहे. डोंट वरी. सुधाकर आल्यात ना स्टॅगनला. पुन्हा एकदा बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न. वाईट बॉल. सुधाकरला बॅटिंग हवी आहे. पुन्हा एकदा वाईट. श्रीकांत सुद्धा पार्ट टाइम गोलंदाज आहे. कट केलाय. एक धाव मिळेल. सुधाकर आता स्ट्राईकला. याच आता मात्र ते रिव्हर्स वगैरे खेळण्याची गरज आहे. हा रिव्हर्स खेळतात ते जास्त सुधाकर. हो
चांगला फटका आहे मात्र झेल नाही आहे. टिपण्याची संधी होती. 2 धावा, 2 होतील धावा इथे. चांगला फटका केलतात. मग अगोदर पाठवायला पाहिजे होते दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकावरती ना. पुन्हा एकदा चांगला फटका आणि पुन्हा एकदा आता एकच धाव मिळेल. महेंद्र जागा सोडत नाहीयेत. पुन्हा एक धाव. यस, अद्यापर्यंत पाहायला मिळालं नाहीये मोठेगाव संघाकडून रिवर्स. हा यस, हा यस, रिवर्स खेळत आणि ओव्हर संपलाय. षटक समाप्त झालाय. ते तिसरं. एकूण धावा पाहिलं तर फक्त 23 आहेत. वन साइड मॅच पाहायला मिळतो. अतिशय चांगली स्पर्धा आपण पाहिली आजच्या या दिवसामध्ये. मंगेश एलियम पोटी प्लस वाडेकर आयोजित नगरसेवक चषक ही स्पर्धा आणि मुख्य आयोजक पाहिले तर आदरणीय वरुण शेठ सदाशिव पाटील साहेब ज्यांच्या संकल्पनेतून ही साकारलेली स्पर्धा पाहायला मिळतोय. नका जाऊ मैदानामध्ये मामा. व मंगेश एलियम पोटी प्लस वाडेकर ग्रामस्थ मंडळ वाडेकरच्या वतीने ही स्पर्धा पाहायला मिळतो. आज स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये या दोन्ही संघांचा चांगला आजचा दिवस खेळ झाला. मात्र शेवटच्या सामन्यामध्ये पाहतोय मोठी धावसंख्या उभारली चिकनगरने आणि तिचा पाठलाग करत असताना मात्र आता कदाचित पराभवाला सामोरे जावं लागेल मोठागाव टीमला. बॅट एम पॅड मधून चेंडू जातोय. डॉट बॉल खेळला आता काय महेंद्र म्हात्रे. हा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि चौकार पाहायला मिळतोय महेंद्र म्हात्रे यांच्या बॅट मधून. ये फेविकल का जोडे टूटेगा नाही. आणि ते चौकार पाहायला मिळतोय आपल्याला. 4 धावा. फुलटॉस पुन्हा एकदा चौकार होईल का. डिपेक्षा कव्हरला वेगाने क्षेत्ररक्षक आल्यात. शेवटच्या मोमेंटला अडवला जातोय. तेथून एकेरी स्वरूपाची धाव मिळाय आणि आता शेवटचा बॉल आहे का. 2 चेंडू. चांगला बॉल नाहीये. लेग स्टंप सोडून जात होता. वाईट बॉल. पुन्हा एकदा डॉट बॉल. या शेवटचा चेंडू डॉट. 5वा चेंडू डॉट गेला. आता अंतिम चेंडू या सामन्यात पाहायला मिळतो. आजचा दिवस पाहिला तर येथे चांगला. प्रत्येक संघाने मात्र वेळेवरती उपस्थित राहिले आणि सर्वांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार मानेन की या स्पर्धेमध्ये सर्व